नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्यासाठी देवांची वस्त्र पाहणार आहोत. तर हे माझ्या आईने बनवलेले आहेत. तुम्ही तुमच्या टेलरला दाखवून अशाच डिझाईन्सचे वस्त्र जे आहे ते बनवून घेऊ शकता. तर बघा इथे पहिला आहे हा आपण हे काठापदराच्या साडीने बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण असे दोन प्रकारचे लेसेस यूज केलेले आहेत. हा आहे दुसरा, ज्यामध्ये आपण हे पांढऱ्या कलरचा ड्रेस आहे, म्हणजे पांढऱ्या कलरच्या वस्त्रावरती आपण हे असे लेसेस यूज केलेले आहेत चंद्र आकाराचे, ठीक आहे. आणि हे बाजूला आपण वरती त्याच्या हात बांधण्यासाठी तिथे गोल्डन कलरचा लेस यूज केलेला आहे. त्यानंतरनं हा आहे आपल्याकडे गुलाबी आणि लाल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये, आणि बघा इथे असे सुंदर हे वेवी लेस यूज केलेली आहे. त्यानंतरनं आपल्याकडे आहे परत हे एक छोटेसे क्यूटसे वस्त्र, गुलाबी कलरमध्ये आहे. हे पण बघा किती सुंदर चांदण्यांच्या लेसने किती सुंदर दिसून येत आहे. त्यानंतरनं आपल्याकडे आता नेक्स्ट आहे हा पिवळ्या कलरचा लेस. यामध्ये आपण मल्टी कलरचे लेस यूज केलेला आहे पिवळ्या कलरच्या वस्त्रावरती, आणि गोल्डन कलरचा जे बांधण्यासाठी यूज करतो ते. आणि त्यानंतरनं हा माझा फेवरेट आहे, बघा किती सुंदर हे डिझाईन दिसून आलेली आहे. तर हा बघा लाल कलरमध्ये हे वस्त्र बनवलेले आहे, मल्टी कलरचे लेस यूज केलेले आहे, आणि बघा हे खूप लुक देतं. तर याच्यावरती बघा हे असे सुंदर सुंदर कुंदन आणि मोत्यांचे लेस यूज केलेलं आहे, आणि मस्त असे इथे मल्टी कलर लेसने आपण ते बांधण्यासाठी बनवलेलं आहे. त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे परत एक सुंदर असे लेस लाल कलरमध्ये, आणि इथे आपल्याकडे हे गुढीपाडव्यासाठी जे वस्त्र बनवत आहेत आजकाल, तर ते बनवलेलं आहे बघा. याच्यामध्ये आम्ही थोडंसं ट्विस्ट ठेवलेलं आहे. तर बघा असा घेरदार असा ड्रेस जो आहे तो तयार होतो गुढीसाठी, आणि बघा हे अशी लेस जी आहे आपण मोठी लेस यूज केली तर अजून जास्त छान दिसेल. इथे स्पेशल गोष्ट अशी आहे की आपण इथे पदर दिलेला आहे. तर बघा अशी पदर म्हणजे जे गुढीच्या वरती जे डोक्यावरती म्हणजे आपण असं जसं झाकत असतो, त्याचप्रमाणे हे गुढीच्या वरती झाकण्यासाठी आपण अशा प्रकारे हे पदर देखील इथे बनवलेले आहे. तर तुम्हाला यापैकी कुठले वस्त्र आवडल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडले असतील त्याच्या ट्युटोरियल सध्या तर काही नाही, पण तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सांगा. आम्ही त्याचं ट्युटोरियल आणण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही तुमच्या टेलरकडनं किंवा तुम्ही जर घरी स्वतः शिवत असाल तर स्वतः शिवलेले वस्त्र देवाला बनवून घालू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.